तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून खबरदारी घेण्यात येते। आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी हॉटेलांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आलेलीच आहे। अशात डेंजर झोनमध्ये नेमकं कोण याची चर्चा सुरू झाली आहे। पाहूया। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता शुक्रवारचा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांसाठी महत्त्वाचा असणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे। या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐनवेळी सर्व पक्षांशी मैत्रीचे संबंध असलेल्या मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवल्यानं आता नेमकं अडचणीत कोण येणार याची उत्सुकता वाढली आहे। भाजपाकडून पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाणे, भावना गवळी हे निवडणुकीच्या रिंगणात असतील। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापकडून जयंत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे दोन्ही तगडे नेते रिंगणात असल्यानं आता नेमका कुणाचा पराभव होणार हे सांगता येणं अवघड आहे। विधान परिषदेत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतं मिळणं गरजेचं आहे। काय आहे विधानसभेचं गणित हेही पाहूयात। भाजपचं गणित, भाजपाला 115 मतांची गरज आहे। भाजपाचे 103 आणि समर्थक 8 ते 9 मिळून बेरीज 111 ते 112 पर्यंत आहे। हुकुमी 3 मतं असलेल्या बवियाच्या हितेंद्र ठाकूर यांना भाजप नेत्यांची गरज असणार आहे। ठाकूरांनी 3 मतं दिली तर भाजप काठावर पास होईल, अन्यथा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर 5वा उमेदवार निवडून आणण्याची रणनीती त्यांच्या समोर असणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचं गणित, मुख्यमंत्री शिंदे यांचे 2 उमेदवार निवडून येण्यासाठी 46 मतांची आवश्यकता आहे। त्यांना 38 आमदार आणि 10 अपक्ष अशा 48 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील अशी चिन्ह दिसतायत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं गणित, महायुतीमध्ये सर्वात मोठी कसोटी अजित पवारांची असेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 39 मतं आहेत। 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतं गरजेची आहेत। दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी 7 मतं कमी असतील। काँग्रेसचं गणित, काँग्रेसकडे 37 मतं आणि एकच उमेदवार रिंगणात आहे। 23 मतं घेऊन उमेदवार प्रज्ञा सातव सहज निवडून येतील। काँग्रेसकडे तब्बल 14 मतं अधिक आहेत आणि त्यावरच अनेकांचा डोळा आहे। काँग्रेसनं धोका नको म्हणून 23 ऐवजी आणखी मतांचा कोटा उमेदवारासाठी दिला तरी त्यांच्याकडे शिल्लक मतं राहतात आणि याच मतांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांचीही भिस्त आहे। तर काँग्रेसची मतं फुटतील असं त्यांचेच आमदार सांगतायत। हे बघा, मला जे माहीत पडलं हॉटेल पॉलिटिक्समध्ये अजित पवार गटाचे ते घेऊन गेले, शिवसेना शिंदे गटाचे ते घेऊन गेले, पण आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे। आमचे प्रदेशचे चिन्हितला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहीत आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहीत आहे, आम्हाला पण माहीत आहे। त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्राला दगा फटका न होय त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। मी तुम्हाला बोललो आहे की कोण कोण आहे, मी फक्त इशारा करतो आहे। ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे, असे 4 जे डाऊटफुल, मी नाव सांगत नाही कोणाला, पण यांचे रणनीती काय करणार आहे आज संध्याकाळी ठरणार। ठाकरेंच्या शिवसेनेचं गणित, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मतं आहेत। त्यांना विजयासाठी 8 मतांची गरज आहे। विजयासाठी मतं काँग्रेसकडून मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतो। ती मिळाली तर नार्वेकर यांचा विधान परिषदेचा मार्ग सुकर होईल। महाविकास आघाडीचे 3रे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांची सगळी भिस्त महाविकास आघाडीच्या मतांवर आहे। शेकापच्या जयंत पाटील यांचं गणित, शरद पवार यांच्या गटाची 13 मतं, शेकाप आणि 1 अपक्ष अशी आणखी 2 मतं आणि त्यानंतरही त्यांना विजयासाठी 8 मतांची गरज पडणार आहे। या सगळ्या गणिताचा विचार केला
ते 7 ते 8 मतं कमी पडणाऱ्या उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता आहे. असा विचार केल्यास डेंजर झोनमध्ये मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादीचा एक उमेदवार राहण्याची शक्यता आहे. डेंजर झोनमध्ये कोण? जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर, शिवाजीराव गर्जे. ही कागदोपत्री स्थिती असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोण कुणाला मतदान करणार हे पाहावं लागणार आहे. 2 वर्षांपूर्वी चमत्कार करत देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा आणि विधान परिषदेत कोट्यापेक्षा जास्त मतं घेत उमेदवार निवडून आणले होते. लोकसभा निवडणुकीनंतर गणितं बदललेली आहेत. यंदा काय घडणार आणि कोण डेंजर झोनमध्ये आहे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.